हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालोत गणपती बाप्पांची शॉपिंग करण्यासाठी. काही दिवस बाकी राहिलेले आहेत गणपती बाप्पा येण्यासाठी, तर परत नंतर काही टाइम नाही भेटणार आणि आज पाऊस पण थोडा कमी आहे, तर त्याच्यामुळे आता आम्ही स्पेशली गणपती बाप्पांची शॉपिंग करण्यासाठी निघालोय तिकडे. कडे गेलास तुम्ही? फिरा गेला शॉपिंग करू केलं. तर पोचलो इथे आता मस्जिद बंदरला. तर इथे ना ड्रायफ्रूट्सची दुकानं लागतात, म्हणजे मार्केट चालू होण्याआधी इकडे होलसेल वगैरे ड्रायफ्रूट्स तुम्हाला किंवा गरम मसाले हे सगळे जे काही शॉप आहेत तर हे इकडे. तुम्हाला जर होलसेलने इथे घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बिंदास येऊन शॉपिंग करू शकतात. गर्दी बघा, गर्दी गणपतीची गर्दी आहे, गणपतीची. तर आम्ही इथे आता गेल्यानंतर आमचा एक फायदा झाला की मार्केटमध्ये आल्या आधी म्हटलं आधी मुंबादेवीचं दर्शन घेऊया, तर त्यानंतर मग बाकीची सगळी आपली जी शॉपिंग आहे तर ती करूया. तर आतमध्ये काय मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केलं. ज्यावेळेला मी दर्शन घेऊन बाहेर आले ना त्यावेळेला मी तुमच्यासोबत हा छोटासा असा क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. आणि आधी म्हणजे आता जायचं आहे आपल्याला मार्केट, पूर्ण फिरायचं आहे मार्केट. गणपती बाप्पांची स्पेशली गणपती बाप्पांची शॉपिंग करायची. म्हणजे आता थोडे दिवस बाकी राहिलेले आहेत. आता एक दोन तीन फक्त आपल्याला संडे भेटणार आहेत, त्यानंतर परत गावी जायची तयारी करायची आहे. तर त्यामुळे आता गणपती बाप्पांची जी काही शॉपिंग राहिलेली आहे तर ती करायची. तर त्याच्यामुळे आता आम्ही आता पोहोचलो. इथे सगळेच आहेत, मग वहिनी नाही आणि चिराग फक्त नाही, आणि बाकी आम्ही सगळे इकडे आले. देवीचं दर्शन घेतलं आणि ती बाकीची काही शॉपिंग करायची आहे तर ती जेवढी मी होईल तेवढं तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही पोहोचले तांबा गल्लीत. मस्तपैकी मुंबादेवीचं दर्शन घेतलं. प्लॅन केला नव्हता नाही ग, प्लॅन होतं, मनात आलं गेलो. मस्त दर्शन पण झालं आणि मोबाईल काय अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही काय मोबाईल शूट नाही केला. तर दादा काही कोणाची घरा बघतात तकडे आम्ही दाखवला होता. दुकान. अच्छा ठीक आहे. इथे हे सगळं ज्वेलरी मार्केट आहे. तांबा मार्केटच्या बाजूलाच आहे ज्वेलरी मार्केट. जर कोणाला इथून होलसेल घेऊन जायचं असेल तर इकडे येऊन शॉपिंग कर. दादा हे बघा इथे हे पण आहेत गणपतीचे कंठी वगैरे. गर्दी बघा, ओ गर्दी गणपतीची. अजून गणपती यायला 25 दिवस बाकी आहेत. हा नाश्ता करू थांबलो, पण काहीच भेटलंच नाही. आम्ही काय अजून शॉपिंग केली नाहीये, फक्त फिरतोय. तुम्हाला दाखवते इथून गर्दी किती आहे. थोडासा नाश्ता करतो आता. हे बघा गर्दी बघा किती आहे गर्दी. हे बघा टोपली घेऊन काही फुला गोळा करून चाललो. हे बघ फुला गोळा करता गो. आता मच्छी नको, खूप डेकोरेशनचं सामान आहे. कबूतर खाना आठवल्यापासून इकडे आले वाटते सगळे. कोणतं हे राम मंदिर आहे का? हा तर इथे जी काही शॉपिंग करायची होती ती थोडीफार केली. त्यानंतर बाकीचं काय अजून थोडं घ्यायचं होतं तर ते इकडे बघायला आलो होतो. आणि मला म्हणजे तुम्हाला एक सांगायला म्हणजे आवडेल की इथे तुम्हाला जर होलसेलने घ्यायचं असेल, म्हणजे काही जण कसं रिसेलिंग करतात ना, तर त्यांच्यासाठी इथे बेस्ट ऑप्शन आहे. तर तिकडे जाऊन एकदम असं घेऊन यायचं. आता मगाशी येताना मी की नाही राखीचं विचारलं की राख्या कशा आहेत, म्हटलं असे सुट्टे 2-3 देणार का? तर ते बोलले की अशा 2-3 आम्ही देत नाही, तर तुम्हाला तो पूर्ण 25चा बंच घ्यावा लागेल. तर म्हटलं एवढे काय करायचे घेऊन, आणि ते स्वस्त होते, म्हणजे एक 20-25 रुपयाला होते. आणि तेच राखी आपण शॉपमध्ये घ्यायला जातो ना, तर त्यावेळेला आपल्याला ते 20 रुपयाला विकले जातात एक राखी. तर तिथे गेल्यानंतर एक फायदा होतो की
तुम्हाला जे काही घ्यायचं असेल डझनवरती, जसं की डेकोरेशनचं सामान पण तुम्ही असं होलसेलने जास्त डझनभर असं घेऊ शकतात. तर त्याच्यामुळे म्हणजे इकडे मार्केट असं स्वस्त आहे. तर तुम्हाला रिसेलिंगसाठी जर इकडे जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन सगळी शॉपिंग करून येऊन तुम्ही रिसेलिंग करू शकता. तर अशी छोटी मोठी अशी शॉपिंग केली. आणि सोन्यापेक्षा हे भारी दिसत आहेत या हे बांगड्या वगैरे होत्या तिथे. तर आम्ही असंच बघत होतो की काय घ्यायचं. त्यानंतर मग ड्रायफ्रुट्स वगैरे रेट विचारत होतो की कसे आहेत काय आहेत. आता गावी गेलं की थोडंफार काहीतरी घेणं होईलच, म्हणजे काजू वगैरे घेऊन यायला होईल. आणि तसं ठीक वाटलं, मग थोडीफार अशी शॉपिंग केली आणि आता घरी जायला निघणार आहे. तर काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला गणपतीच्या वेळेलाच मी सांगेन. तर त्यासाठी तुम्ही आता हे जे माझे व्हिडिओ येतील तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. शॉपिंग करून परत आम्ही पोहोचलो मस्जिदला. हालत खराब झाली. मग फिरून फिरून माझे पाय दुखायला लागले. मोठे बाप्पा पुढे जात आहेत. मंथन प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आने वाली गाड़ी 6 आता आमच्या बसाक नाही भेटत. आता आम्ही जातो CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दादा नु खरेदी काय केलंस तुम्ही? चकवं दाखव तुमचं. एवढा फिरून फिरून तुम्ही चकवं घेतला. वाजवायचं आम्ही आता CSTला जातो. रिटर्नला नाही हो, गर्दी होती गाडी एक. गर्दी तर होती तशी, पण बसायला जागा नव्हती. म्हणून बसून येऊया ना, लांब जायचं. आता 1 तासभराचा प्रवास आहे. दादा तरी काम कामावरूनच आले. उद्या आराम करा.